friends, welcome to Bacha EduTech. I am Bacha also, your maths teacher. But look, in previous lecture, we have seen complex numbers. We have started to study complex numbers. But look, complex numbers, this is the biggest set in maths. मॅथ्स मध्ये आतापर्यंत जेवढे काही आपण स्टडी केले त्यातला हा बिगेस्ट सेट कसला कॉम्प्लेक्स नंबरचा. कशापासून फॉर्म झाला आहे तो? रियल नंबर्स आणि इमॅजिनरी नंबर्सचं ते कॉम्बिनेशन आहे. रियल नंबर्स आणि इमॅजिनरी नंबर्स पासून हा कॉम्प्लेक्स सेट तयार झालेला असतो, बिगेस्ट सेट. आणि याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट आपण शिकलो, कोणती? आयोटाची. √-1 ला आपण काय म्हणतो? आयोटा म्हणतो. आयने तो एक्सप्रेस करतो, दाखवतो. बट लोक आपलं एक्सरसाइज 1.1 मधले 3 सम आपले झाले पण होते. क्वेश्चन थर्ड चालू होता आणि त्यातले 2 सम मी तुम्हाला होमवर्क म्हणून दिले होते. अपेक्षा करतो कदाचित तुम्ही ते सॉल्व्ह केले असतील. होमवर्क मधलं आपलं पहिलं सम होतं 1/a + ib 1/a + ib = 3 - 2i असं सम मी तुम्हाला. आणि अजून एक होतं होमवर्कला. तुमच्यातल्या काही लोकांनी नक्कीच उत्साहाने सॉल्व्ह केलं असेल, काहींनी नसेल सॉल्व्ह केलं, काहींनी सॉल्व्ह केलं असेल पण नसेल समजा उत्तरापर्यंत पोहोचलात, आले असतील अडचणी. तर चला बच्चो, याचा आन्सर काय पाहिजे होतं आपण चेक करूया. आपला क्वेश्चन काय होता? फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. क्वेश्चन आहे आपला फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. चला याला सॉल्व्ह करू आपण. तुमचंही आन्सर चेक करून घ्या. तर बच्चो मी काय करतो, फर्स्ट हा जो डिनॉमिनेटर आहे याला मी इकडे शिफ्ट करतो. त्यामुळे आपल्याला मिळेल 1 = 3 - 2i * a + ib. मी फक्त डिनॉमिनेटर शिफ्ट केला आणि चला याला आपण सॉल्व्ह करू. 1 = बच्चो हा 3 काय करेल? पुढच्या ब्रॅकेटला दोघं टर्म्सला तो मल्टिप्लाय करेल. मग काय होईल त्याच्यामुळे? 3a + 3 * ib 3ib. आता हा -2 मल्टिप्लाय करेल, -2i मल्टिप्लाय करेल, त्यामुळे होईल -2ia आणि मायनस इंटू प्लस पुन्हा -2i²b -2i² आणि b. मग चला सॉल्व्ह करत राहू. 1 = 3a + 3ib - 2ia. तर मी इथे काय करतो बच्चो, i कॉमन काढूया आपण. i कॉमन, त्यामुळे ब्रॅकेट मध्ये राहील 3b - 2a i कॉमन काढला मी आयोटाला. ब्रॅकेट मध्ये राहील 3b - 2a - 2 इंटू बच्चो i² ची व्हॅल्यू किती असते? -1. कालच्या एक्सप्रेशन मध्ये आपण शिकलो की i² ची व्हॅल्यू किती असते? -1 आणि इंटू पुन्हा कोण आहे? b आहे. चला सॉल्व्ह करत राहू. 1 = 3a + 3b - 2a i मायनस इंटू मायनस होतील प्लस, मायनस इंटू मायनस प्लस आणि 2b. ओके बच्चो मी या 1 ला असं लिहितो. आता या 1 ला लिहितो मी 1 + 0i. या 1 ला कसं लिहिलं मी? 1 + 0i = 3a + 2b. 3a हा 2b पुढे घेतला, 3a + 2b प्लस 3b - 2a एवढे i. चला बच्चो आता काय करूया? हा तुमचा रियल पार्ट आहे, हा तुमचा इमॅजिनरी पार्ट आहे. तर आपण काय करू? रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट्स कंपेअर करूया. कंपेअरिंग real parts with real and imaginary parts with imaginary. Comparing real parts and imaginary parts.
रिअल आणि इमॅजिनरी पार्ट्सना कम्पेअर करून घेऊ. तर बच्चा लोक त्याच्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळेल. इथला रिअल पार्ट आहे 3a प्लस 2b आणि इथला रिअल पार्ट आहे 1. त्यामुळे आपल्याला एक इक्वेशन मिळेल 3a प्लस 2b इक्वल टू 1. सेकंड इक्वेशन मिळेल बच्चे लोक 3b मायनस 2a इक्वल टू 0. इथला इमॅजिनरी पार्टचा कोएफिशियंट कोण आहे 3b मायनस 2a. I लिहायची गरज नाही. 3b मायनस 2a इक्वल टू कोण राहील 0. हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. सेकंड इक्वेशन आहे आपलं 3b मायनस 2a. 3b मायनस 2a इक्वल टू काय असणार आहे 0. I चा कोएफिशियंट आणि इकडचा I चा कोएफिशियंट काय राहतील सेम. हे आहेत आपले इमॅजिनरी पार्ट्स. मग यांना आता सॉल्व्ह करण्याच्या बच्चे लोक नको तेवढ्या मेथड्स आहेत आपल्याकडे. कोणी a चे कोएफिशियंट सेम करेल, कोणी इलिमिनेशन मेथड यूज करेल. तर मी काय करतो इलिमिनेशन मेथड यूज करून टाकतो. मग मी इथे 3b इक्वल टू मायनस 2a ला इकडे शिफ्ट करतो प्लस 2a. therefore b इक्वल टू 2a अपॉन 3. b ची व्हॅल्यू आहे आपली 2a अपॉन 3 आणि ती मी या इक्वेशन 1 मध्ये शिफ्ट करतो. b ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकतो मी 3a प्लस 2b इक्वल टू 1. मग आपल्याला मिळेल 3a प्लस 2. b ची व्हॅल्यू बच्चे लोक आपल्याकडे 2a अपॉन 3 इक्वल टू 1. सॉल्व करत राहू याला. therefore 3a प्लस 2 2 जा 4a अपॉन 3 इक्वल टू 1. आपण काय करूया 3 ला सिंपल मेथडने रिमूव्ह करू. त्यामुळे होऊन जाईल बच्चे लोक 3 ने मल्टिप्लाय करू. त्यामुळे 3 3 जा 9a प्लस 4a. 3 3 जा 9a प्लस 4a इक्वल टू 3. मी काय केलं मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 3. मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 3. प्रत्येक टर्मला मी 3 ने मल्टिप्लाय केलं. त्यामुळे 3 3 इज 9. हा इथला 3 रिमूव्ह झाला इक्वल टू 3. 9a प्लस 4a होतील बच्चे लोक 13a इक्वल टू 3. therefore a ची व्हॅल्यू येईल 3 अपॉन 13. a ची व्हॅल्यू मिळते आपल्याला 3 अपॉन 13. आणि b ची व्हॅल्यू किती बच्चे लोक b इक्वल टू आपल्याकडे आहे b इक्वल टू 2a अपॉन 3. म्हणजेच काय 2 इंटू a ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 3 अपॉन 13 आणि हा 2/3 होता. b ची व्हॅल्यू किती आहे 2/3. 2/3 इंटू a ची व्हॅल्यू 2/3 इंटू a ची व्हॅल्यू किती आहे तर 3/13. मग 3 3 रिमूव्ह होईल आणि बच्चे लोक b ची व्हॅल्यू किती होऊन जाईल 3 3 कॅन्सल होऊन 2 अपॉन 13. तर ह्या अशा a आणि b च्या व्हॅल्यूज मिळणार होत्या. हे कालचं तुमचं होमवर्क मधलं सम. हे जे सम होतं काहींना ते सॉल्व झालं पण असेल आणि काहींना नसेल झालं तर हे त्याचं आन्सर. चला जाऊया होमवर्क मधल्या पुढच्या सम कडे. बच्चे लोक होमवर्क मधलं दुसरं सम होतं हे. इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस ib. इन सेकंड ब्रॅकेट 1 प्लस i इक्वल टू 2 प्लस i. आणि यालाही आपल्याला काय a आणि b च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या होत्या. मग हे पण सम इझीच आहे. आधीच्या पेक्षा आणखी नक्की इझी आहे. चला काय करू आपण ब्रॅकेट ओपन करून घेऊ. मग a विल मल्टिप्लाय टू बोथ द टर्म्स ऑफ सेकंड ब्रॅकेट. चला करा मल्टिप्लाय. a इंटू 1 a इंटू प्लस i ai a इंटू i ai प्लस ib इंटू 1 फक्त काय राहील ib म्हणा नाही तर bi म्हणा. ib इंटू 1 bi और ib. आता ib इंटू 1 झालं पुन्हा ib इंटू i तो होईल बच्चे लोग है i स्क्वेअर b. i स्क्वेअर b ib इंटू i स्क्वेअर b इक्वल टू 2 प्लस i. चला मग a
प्लस हे दोघं आयचे टर्म्स आहेत म्हणून मी काय करतो दोघांमधनं आय कॉमन काढून घेतो ब्रॅकेटमध्ये जाईल ए प्लस बी आय आय कॉमन ब्रॅकेटमध्ये गेला ए प्लस बी चलो आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 इंटू बी इक्वल टू 2 प्लस आय सॉल्व करत राहा ए प्लस बी एवढे आय प्लस इंटू मायनस मायनस बी इक्वल टू 2 प्लस आय चला चलो ए आणि बी हे यांना आयचं टर्म नाहीये म्हणजे हे काय आहेत रियल पार्ट्स आहेत ए मायनस बी हा राहील आपला रियल पार्ट प्लस ए प्लस बी एवढा काय आपला इमॅजिनरी पार्ट आहे ए प्लस बी आय इक्वल टू 2 प्लस आय काय केलं आपण पहिल्यांदा हे दोन्ही ब्रॅकेट ओपन केले आय स्क्वेअरची व्हॅल्यू टाकली -1 आणि नंतर रियल पार्ट जवळ घेतले इमॅजिनरी पार्ट जवळ आता कंपेअर करूया रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट कंपेअरिंग रियल पार्ट्स विथ रियल पार्ट्स अँड इमॅजिनरी पार्ट्स विथ इमॅजिनरी कंपेअरिंग रियल पार्ट्स अँड इमॅजिनरी पार्ट्स मग चलो इकडे रियल पार्ट कोण आहे ए मायनस बी आणि इकडचा रियल पार्ट कोण आहे 2 त्यामुळे आपल्याला इक्वेशन काय मिळेल ए मायनस बी इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 1 इमॅजिनरी पार्ट्स कंपेअर करूया ए प्लस बी एवढे आय म्हणजेच कोण ए प्लस बी इक्वल टू आय सोडून देऊ पण इथे आय ला कोएफिशियंट नाहीये म्हणजे कोण येतो आय 1 आहे आय म्हणजेच कोण 1 आय त्यामुळे ए प्लस बी इक्वल टू काय लिहावं लागेल आपल्याला 1 हे असेल आपलं इक्वेशन 2 आय लिहिण्याची गरज नाही मग ए प्लस बी इक्वल टू इथे आय ला कोएफिशियंट नाही म्हणजे कोण येतो तो 1 आहे मग चला हे तर तुमचा अगदी 10th मधला अगदी इझी पार्ट होता दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत नको तेवढे इझी आहेत एकात मायनस बी आहे एकात प्लस बी आहे चला फक्त दोघांची काय करून टाका ऍडिशन करून टाका सिंपल वेने सॉल्व करू ऍडिंग 1 and 2 मग a मायनस बी इक्वल टू 2 a प्लस बी इक्वल टू 1 ऍडिशन करून टाका ऍडिशन मध्ये मायनस बी प्लस बी रिमूव्ह होऊन जाईल a प्लस a 2a आणि 2 प्लस 1 किती होऊन जाईल 3 तर a इक्वल टू आलं 3/2 a चं आन्सर येतं 3/2 कोणतं पण इक्वेशन घ्या a प्लस बी इक्वल टू 1 त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू टाकून देऊ मी काय घेतलं इक्वेशन 2 पुन्हा यूज करायला घेतलं a ची व्हॅल्यू आहे 3/2 प्लस b इक्वल टू 1 मग याला सिंप्लिफाय करण्यासाठी चला मल्टिप्लाय करून टाकू मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2 म्हणजे हा 2 इझिली रिमूव्ह होऊन जाईल मल्टिप्लाइंग ईच टर्म बाय 2 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 निघून गेला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2b झाला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 1 जा 2 मग इकडे बचलो 2b इक्वल टू 2 प्लस 3 ला शिफ्ट करा इकडे -3 2b इक्वल टू 2 -3 काय होतील -1 आणि b ची व्हॅल्यू होऊन जाईल -1/2 तर बचलो a ची व्हॅल्यू आली आपली 3/2 b ची व्हॅल्यू आली आपली -1/2 कोणाचा आन्सर करेक्ट होतं बघा आणि नसेल तर पुन्हा आणखीन काय करा समजून घ्या आणि पुढच्या वेळेस चुका कमीत कमी करूया चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे बच्चों आपला क्वेश्चन 4th आहे एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म a plus ib where a and b are real numbers ab belongs to r आणि जिथे या i ची म्हणजे आयोटाची व्हॅल्यू आहे √-1 I ची व्हॅल्यू √-1 means what I is imaginary unit. State values of A and B. मग A plus IB च्या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर व्हॅल्यूज ऑफ A and B आपल्याला सहज लिहिता येतील. तर A काय आहे रियल पार्ट आहे आणि B काय आहे इथला इमॅजिनरी पार्ट आहे. चला सॉल्व करूया ना. तर सोल्युशन 1 + 2i
सेकंड ब्रॅकेट मध्ये -2 प्लस आय. तर अगदी 6-7 स्टँडर्ड मध्ये तुम्ही ब्रॅकेट कसे ओपन करता, कसे एक्सपांड करता तुम्हाला माहितीच आहे. तर हा 1 काय करणार आहे बच्चे लोक, सेकंड ब्रॅकेट मधल्या ईच टर्मला तो मल्टिप्लाय करेल. करा मल्टिप्लाय. 1 इंटू -2 -2, 1 इंटू आय, 1i म्हणा, नुसतंच आय म्हणा चालेल. 1 इंटू आय मीन्स 1i. आता 2i मल्टिप्लाय करेल बच्चे लोक, प्लस 2i इंटू -2, प्लस इंटू मायनस होईल मायनस. 2i इंटू 2 होतील 4i, 2i इंटू 2 होतील 4i आणि प्लस मायनस काय झालेलं आहे मायनस. आणि 2i इंटू i झालेलं असेल 2i स्क्वेअर, 2i स्क्वेअर. चला सिम्प्लिफाय करा. -2 प्लस i आणि -4i प्लस मायनस बच्चे लोक लाईक टर्म्स आहेत त्यांना मिक्स करा. प्लस i आणि -4i किती होतील -3i. का बरं, एक प्लस आहे एक मायनस आहे, सबट्रॅक्शन होईल, मोठ्याचं साइन येईल. -3i प्लस 2 इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू बच्चे लोक किती असते -1. जर आय ची व्हॅल्यू √-1 आहे, आय ची व्हॅल्यू √-1 आहे, तर आय स्क्वेअर स्क्वेअरिंग बोथ साइड्स, आय चा स्क्वेअर काय असेल -1 असेल. त्यामुळे 2 इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मी किती रिप्लेस केली -1. करा सिम्प्लिफाय. -2 -3i प्लस इंटू मायनस 2 1 जा 2. ओके बच्चे लोग पुढे -2 रियल पार्ट आहे दोघं. -2 किती होतील -4 -3i. हेच काय झालं आपलं a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये आलंय. ते a प्लस आयबी च्या फॉर्म मध्ये आलंय. मग इथे a ची व्हॅल्यू, a म्हणजे कोण आहे तर a इज रियल पार्ट आणि b इज इमॅजिनरी पार्ट. देयरफॉर a ची व्हॅल्यू किती येईल -4 अँड b's व्हॅल्यू इज व्हॉट -3. तर या झाल्या आपल्या a आणि b च्या व्हॅल्यूज. सिंपलच सम होतो. चला जाऊया पुढच्या सम कडे. पुढचंही सम तेवढंच चांगलं असणार आहे, इझी आहे. म्हणजे लोक सेकंड सम. इन फर्स्ट ब्रॅकेट 1 प्लस i and in second bracket 1 minus I raised to -1. ओके चला याला सॉल्व करू. 1 plus I and 1 minus I raised to -1. म्हणजे लोक याची पॉवर फर्स्ट टर्म तर ठीक आहे, पण सेकंड टर्म मध्ये पॉवर किती झालेली आहे -1. तर लॉज ऑफ इंडायसिस यूज करा, जे तुम्हाला 7th 8th स्टँडर्ड मध्ये लॉज ऑफ इंडायसिस होते. काय तर बच्चे लोक a raised to -1 मीन्स व्हॉट 1 upon a. raised to 1 लिहा, अगर लिहू नका. a raised to -1 खाली जर पाठवला तर काय होतं तो 1 upon a, दॅट इज. किंवा a raised to -m समजा, a raised to -m तो डिनॉमिनेटर मध्ये जाऊन काय होईल 1 upon a raised to m. म्हणजेच काय, वरती जर निगेटिव्ह पॉवर असेल तर आपण डिनॉमिनेटरला शिफ्ट केल्यावर काय होऊन जाईल ते पॉझिटिव्ह. कुठे शिकलो आपण इंडायसेस मध्ये, हे आपण माहिती आपल्याला. चला मग मी काय करतो 1 प्लस आय ऍज इट इज, पण ही जी निगेटिव्ह पॉवर आहे ती मी खाली पाठवतो, त्यामुळे होऊन जाईल 1 मायनस आय रेस टू 1. नाही लिहिलं तरी चालेल. ही पॉवर खाली पाठवली, -1 चा काय होईल +1. +1 लिहिण्याची आवश्यकता नाही. मग हे सम म्हणजेच काय बच्चे लोक, हे सम थोडक्यात आता तुम्हाला काय, आतापर्यंत ऍडिशन झाली कॉम्प्लेक्स नंबरची, काही ठिकाणी आपण सबट्रॅक्शन केली, मल्टिप्लिकेशन तर केलंच. आता इथे थोडक्यात डिव्हिजन आलेलं आहे. कॉम्प्लेक्स नंबरचं इथे काय येत आहे तर डिव्हिजन. तर म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आपल्या ट्रॅडिशनल मेथडने नाही करता येत. आपली जी तुमची लहानपणाची मेथड होती, या मेथडने आपल्याला नाही करता येत कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन. मग आपल्याला इथे काय करावं लागतं तर कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन करताना त्याचा जो डिनॉमिनेटर आहे त्याचा कॉन्जुगेट घेऊन त्या कॉन्जुगेटने याला मल्टिप्लाय करायचं असतं, न्यूमरेटरला पण डिनॉमिनेटरला पण.
म्हणून मी काय करतो बच्चे लोक, 1 प्लस आय इंटू 1 मायनस आय आणि डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घेतो मी. आणि डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट लिहिताना मी आधीच सांगितलंय, कॉन्जुगेट लिहिताना फक्त आपलं जे इमॅजिनरी टर्म आहे त्याचं साइन चेंज करायचं. मायनस आय आहे तर तो काय राहील, प्लस आय होईल. हा झाला आपला याचा कॉन्जुगेट. मग न्यूमरेटरला पण त्यानेच मल्टिप्लाय करायचं. का बरं, आपल्याला सम चेंज नसतं करायचं. म्हणून काय केलं बच्चे लोक, इथे याला आपण मल्टिप्लाय केलं. कोणी, तर डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने. डिनॉमिनेटर आहे 1 मायनस आय, त्याचा कॉन्जुगेट काय राहील 1 प्लस आय. आणि चला याला सिम्प्लिफाय करूया आपण. तर बच्चे लोक इक्वल टू वरती झालं 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय. त्यामुळे तुम्हाला वाटलं तुम्ही असंही लिहू शकता त्याला 1 प्लस आय चा स्क्वेअर, किंवा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं असतं. 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय, 1 प्लस आय चा स्क्वेअर. आणि खाली मात्र कोणती पोझिशन आलेली आहे, तर 1 मायनस आय 1 प्लस आय म्हणजेच कोणती बच्चे लोक आपली जी 6-7 पासून आपण वापरतो, ए प्लस बी ए मायनस बी. एक आहे ए प्लस बी, एक आहे ए मायनस बी, आणि त्याचं एक्सपान्शन काय असतं मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग खाली असेल 1 चा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर म्हणजे मायनस आय चा स्क्वेअर. खाली एक्सपान्शन काय होईल, ए मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस आय चा स्क्वेअर करूया आपण. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर जसा करतो तसं त्याला ओपन करूया. चला, ए प्लस बी स्क्वेअर काय असतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर 1 चा स्क्वेअर काय असेल 1च, प्लस 2ab 2 इंटू 1 इंटू आय काय होते 2i. 2 इंटू ए इंटू बी, 2ab चं मधलं टर्म. आणि थर्ड टर्म काय राहील बी स्क्वेअर म्हणजेच काय राहील बच्चे लोक आय चा स्क्वेअर. ब्रॅकेट आपला ए प्लस बी चा स्क्वेअर वापरून ओपन केला मी. 1 चा स्क्वेअर खाली राहील 1च मायनस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते बच्चे लोक -1. इथे कोण आहे आय स्क्वेअर. जर आय ची व्हॅल्यू √-1 आहे तर आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असेल -1. मग आय स्क्वेअर ची व्हॅल्यू मी काय टाकली -1. सिम्प्लिफाय करा. 1 प्लस 2i प्लस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते -1. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 आणि 1 प्लस 1 किती होऊन जातील 2. तर बच्चे लोक 1 मायनस 1 कॅन्सल झाला. आता शिल्लक आहे फक्त 2i अपॉन 2 म्हणजेच काय नुसताच आय. बच्चे लोक 2i अपॉन 2 किती झालेलं आहे आय. पण आपल्याला त्याला कसं लिहायचंय ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये, म्हणजेच काय रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट. इथे आता रिअल पार्ट नाहीच आहे. नाहीचे म्हणजे कोण येतो 0 आहे. मग 0 प्लस आय लिहूया. मग इथे आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यूज पण हव्या आहेत. मग देअरफॉर ए म्हणजे कोण रिअल पार्ट. रिअल पार्ट कोण आहे इथे 0 आहे. ए इक्वल टू 0 अँड बी म्हणजे कोण तर ए प्लस आय बी. बी म्हणजे कोण आहे तर आयचा कोएफिशियंट आहे. आयचा कोएफिशियंट इथे आयचा कोएफिशियंट. आयला इथे कोएफिशियंट दिसत नाही. दिसत नाही म्हणजे कोण आहे तो 1 आहे. तर बी ची व्हॅल्यू किती आहे मग 1. इथे नुसताच आय दिसतोय पण आयला कोएफिशियंट आय म्हणजेच कोण 1 आय आहे. त्यामुळे बी ची व्हॅल्यू किती असेल ती 1. तर चलो हे होतं आपलं सेकंड सम. चला जाऊ पुढच्या सम कडे. चलो आपलं थर्ड सम आहे आय इन ब्रॅकेट 4 प्लस 3i आणि डिनॉमिनेटर मध्ये अपॉन 1 मायनस आय. तर चलो थोडक्यात काय तर या सम मध्ये आपल्याला 1 मायनस आय ने डिवाइड करायचंय असं पण आपण म्हणू शकतो. चला सोल्युशन. या सम मध्ये थोडक्यात 1 मायनस आय ने डिवाइड करायचंय. इथे वरती आय ने मल्टिप्लाय पण करायचंय तेही करू. आय ने मल्टिप्लाय करून घेतलं समजा मी आय इंटू 4i प्लस आय इंटू 3i स्क्वेअर हे आहेच. आय ने मल्टिप्लाय केलं आय इंटू 4i आय इंटू 3i स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर विचारलं आपला 1 मायनस आय. आता 1 मायनस आय ने डिवाइड करणं आपल्याला आपल्या ट्रॅडिशनल मेथडने पॉसिबल नाही.
मग जेव्हा केव्हा डिव्हिजन येतं तेव्हा काय करायचं चलो, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करून टाकायचं. म्हणजेच काय इथे तर डिनॉमिनेटर आहे आपला 1 मायनस आय, त्याचा कॉन्जुगेट असेल 1 प्लस आय, आणि 1 प्लस आय ने काय करूया वरती खाली मल्टिप्लाय करून टाकू. 1 प्लस आय ने डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घ्या, 1 मायनस आयचा कॉन्जुगेट, आणि वरती खाली मल्टिप्लाय करून टाका. चला सिंप्लिफाय करत राहू. ओके, इक्वल टू चलो 4i प्लस 3 इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते आपली -1, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, पुढे आहे 1 प्लस आय अपॉन खाली कॉन्जुगेट असल्यामुळे काय a मायनस बी, a प्लस बी, त्यामुळे त्याला सिंप्लिफाय करणं कसं होतं सोपं. मग a मायनस बी, a प्लस बी म्हणजेच कोण a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, a 1 चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, बी कोण आहे i, तर i चा स्क्वेअर. ओके, इक्वल टू 4i 3 इंटू -1 -3, सेकंड ब्रॅकेट मध्ये बचलो 1 प्लस आय अपॉन 1 चा स्क्वेअर 1च, 1 चा स्क्वेअर 1च, पण मायनस आय स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असते -1, बिकॉज आय इक्वल टू अंडर रूट ऑफ -1, तर आय स्क्वेअर केला तर काय असतो तो -1, आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, हे मायनस तर आधीच सम मधलं मायनस, आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू काय केली आपण -1. चला वरती पण पुन्हा एक्सपांड करून टाकू. 4i पुढच्या दोघांना मल्टिप्लाय करेल. 4i इंटू 1 4i, 4i इंटू आय 4i स्क्वेअर, -3 मल्टिप्लाय करेल, -3 इंटू 1 -3, -3 इंटू आय -3i अपॉन 1 आणि -1 काय होतील +1, 1 +1, बच्चे लोग 4i प्लस 4i स्क्वेअर ची व्हॅल्यू पुन्हा काय येईल -1, 4 आणि आय स्क्वेअर ची व्हॅल्यू -1, -3 3i अपॉन 1 + 1 झालंय आपलं 2, इक्वल टू 4i - 3i उरतील फक्त i, 4i - 3i आहे फक्त उरतील i, प्लस इंटू मायनस 4 1 जा 4 -3 अपॉन 2, तो बच्चे लोग -4 -3 -7 प्लस i अपॉन 2. हा अपॉन 2 आपण सेपरेट देऊ शकतो, -7/2 -7/2 प्लस 1/2 i लिहिता येईल आपल्याला. -7/2 2 दोघांना सेपरेट दिला, -7/2 आणि प्लस i/2 म्हणजेच कोण 1/2 i. मग आपल्याला काय सांगितलं होतं एक्सप्रेस इन द फॉर्म a + ib, आणि पुन्हा सांगितलं होतं स्टेट व्हॅल्यूज ऑफ a अँड b. देयरफॉर मग a ची व्हॅल्यू, a म्हणजे कोण आहे रियल पार्ट आहे, तर रियल पार्ट किती आलाय -7/2, आणि b ची व्हॅल्यू म्हणजे कोण इमॅजिनरी पार्टची व्हॅल्यू, तर b ची व्हॅल्यू किती आहे 1/2. तर हे होतं आपलं सम, सिंपलच सम होतं. चला जाऊया पुढच्या समकडे. बच्चे लोग आपलं फोर्थ सम आहे 2 + i अपॉन फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 3 - i, सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 + 2i. चला याला सॉल्व करू, याचं सोल्युशन बघूया. बच्चे लोग डिनॉमिनेटर मध्ये 2 टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत, मग त्याचा कॉन्जुगेट लिहिणं तर आपल्याला त्रासदायक होईल. का बरं, इथे डिव्हिजन दिसते. डिव्हिजन मध्ये आपण आपल्या ट्रॅडिशनल वेने डिव्हिजन नाही करत, त्याच्याऐवजी काय करतो डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट यूज करतो. डिनॉमिनेटर जो काही असेल त्याचा कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतो, त्याच्यामध्ये मग ते सिंप्लिफाय होऊन जातं a² - b² च्या फॉर्म मध्ये. मग आता इथे तर 2 टर्म्स आहेत ना, पहिल्यांदा यांना सिंप्लिफाय करून घेऊ, यांचं मल्टिप्लिकेशन करू, यांचा एक सिंगल कॉम्प्लेक्स नंबर बनवू, आणि मग त्याचा कॉन्जुगेट घेऊन पुन्हा सिंप्लिफाय करू.
तो चलो न्यूमरेटर आहे आपला ॲज इट इज 2 प्लस आय, पण पहिलं डिनॉमिनेटरला सिम्प्लिफाय करू, त्याचा एक सिंगल कॉम्प्लेक्स नंबर बनवू आणि मग सिंगल कॉम्प्लेक्स नंबरचा पुढे काय घेऊ आपण, त्याचा कॉन्जुगेट घेऊ. चला मग आता हा 3 पुढच्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल. 3 1 जा 3, 3 इंटू प्लस 2i, 3 इंटू 2i होतील 6i, मायनस आय इंटू 1 असेल मायनस आय, आणि मायनस आय इंटू प्लस 2i, मायनस इंटू प्लस मायनस 2i इंटू आय, 2i स्क्वेअर होतील, 2i चा स्क्वेअर. सिम्प्लिफाय करत राहू. 2 प्लस आय अपॉन 3, 6i मायनस आय होतील 5i, प्लस 6i मायनस आय प्लस 5i, मायनस 2 इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू असते आपली -1, इक्वल टू वरती 2 प्लस आय, खाली 3 प्लस 5i, इथे मायनस इंटू मायनस होऊन जाईल आपलं प्लस, 2 1 जा 2. चला बोला चलो, वरती 2 प्लस आय ॲज इट इज, 2 प्लस आय ॲज इट इज, डिनॉमिनेटर मध्ये 3 प्लस 2 होतील 5 आणि प्लस 5i, 5 प्लस 5i. तर आता जे दोन ब्रॅकेट्स होते ते ओपन केले आणि त्याचं काय केलं आपण, सिंगल कॉम्प्लेक्स नंबर बनवून घेतला. आणि आता आपल्याला 5 प्लस 5i ने याने डिव्हाइड करायचंय, पण ऍक्च्युअल आपण ट्रॅडिशनल वेने आपण डिव्हाइड करत नाही. त्याच्याऐवजी काय करतो आपण, त्याच्या कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करून घेत असतो. मग इथे आहे 5 प्लस 5i, त्याचा कॉन्जुगेट असेल फक्त इमॅजिनरी पार्टला त्याचं साइन चेंज करायचं. 5 प्लस 5i आता कॉन्जुगेट होईल 5 मायनस 5i आणि त्यानेच वरती खाली मल्टिप्लाय करून टाकायचं. कॉन्जुगेटने डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट. 5 कॉमनही काढला असता तरी चाललं असतं, नसताही काढला तरी चालेल. ओके, चला आता वरती 2 ब्रॅकेट मधल्या दोघांना मल्टिप्लाय करेल. 2 इंटू 5 10, 2 इंटू मायनस 5i मायनस 10i. आता i मल्टिप्लाय करेल, i इंटू 5 5i, i इंटू मायनस 5i प्लस मायनस मायनस i इंटू 5i 5i स्क्वेअर अपॉन a प्लस b a मायनस b a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर मायनस 5i चा स्क्वेअर. a प्लस b, a मायनस b चं एक्सपान्शन काय असतं बच्चे लोग, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a कोण आहे 5, b कोण आहे 5i, त्याचा स्क्वेअर. चला सिम्प्लिफाय करत राहू. 10 मायनस 10i प्लस 5i, मायनस 5i असतील, मायनस 10i प्लस 5i मायनस 5i, मायनस 5 आय स्क्वेअर ची व्हॅल्यू राहील आपली पुन्हा -1, डिनॉमिनेटर मध्ये 5 चा स्क्वेअर 25 मायनस 5i चा स्क्वेअर होईल 25i स्क्वेअर. 5i चा स्क्वेअर किती बच्चे लोग, 5 चा स्क्वेअर होईल 25 आणि i चा स्क्वेअर i स्क्वेअर. ओके, इक्वल टू 10 मायनस 5i मायनस इंटू मायनस प्लस 5 1 जा 5 अपॉन 25 मायनस 25 इंटू आय स्क्वेअर ची व्हॅल्यू पुन्हा इथे आपल्याला रिप्लेस करावी लागेल -1. ओके, 10 प्लस 5 करून घेऊ 15, 10 प्लस 5 15 मायनस 5i अपॉन 25 मायनस इंटू मायनस प्लस होती, 25 1 जा 25. ओके बच्चों लोग, 15 माइनस 5i अपॉन 25 प्लस 25 होतील 50. आता हा डिनॉमिनेटर सेपरेट देऊन देऊ आपण. 15 अपॉन 50 माइनस 5i अपॉन 50.
मग सिम्प्लिफाय करू. 5 ने डिव्हिजिबल आहे. 5 3s 5 10s मायनस 5 1s आणि 5 10s. तर चलो हे झालं आपलं सिम्प्लिफिकेशन. a प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये आलाय. हा आहे आपला a आणि हा आहे इथे b. देयरफॉर a ची व्हॅल्यू येईल आपली कंपेअर करून. a ची व्हॅल्यू राहील 3/10 अँड b ची व्हॅल्यू इथे i ला कोएफिशियंट नाहीये म्हणजे कोण येतो 1 आहे. मध्ये मायनस आहे म्हणजे तो -1/10. तर चलो b ची व्हॅल्यू थोडी काळजीपूर्वक लिहा. i चा कोएफिशियंट दिसत नाही म्हणजे कोण येतो 1 आहे. शिवाय कसा आहे तो मायनस आहे. -1/10 ही b ची व्हॅल्यू आहे. तर चलो हे होतं आपलं फोर्थ सम. आपण तुम्हाला मी जाताना होमवर्क पण देतोय. का बरं घरी तेवढंच छानपैकी डोकं लावा. या चॅप्टरवर सॉल्व करता आले, एन्जॉय कराल, आनंद वाटेल. बरं चलो जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडले नक्की ते सबस्क्राईब करा, इतर फ्रेंड्सना शेअर करा, लाईक करा. का बरं तर याच्यातनं आम्हालाही थोडं मोटिवेशन मिळतं. तर चलो चला मी देतोय तुम्हाला होमवर्क. तर चलो हा आहे तुमच्यासाठी होमवर्क. काय सांगितलं आपल्याला क्वेश्चन मध्ये, एक्सप्रेस द फॉलोइंग इन द फॉर्म ऑफ a प्लस आय बी वेअर ए बी बिलॉंग्स टू आर. आय ची व्हॅल्यू आहे √-1 आणि स्टेट द व्हॅल्यूज ऑफ a अँड b. 2 सम तुमच्यासाठी आज. छानपैकी घरी डोकं लावा जेव्हा फावला वेळ मिळेल. आता भरपूर वेळ आपल्याकडे आहे त्यामुळे दिवसभरामध्ये सहज या 2 सम्सवर डोकं लावा आणि सॉल्व करता आलं तर खूप आनंद मिळेल तुम्हाला. आणि बच्चो मगाशी सांगितल्याप्रमाणे हे चॅनल आवडलं काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर फ्रेंड्सला पण सांगा. ओके, बाय बाय. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये.